नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. बघा, मी असं बाहेर गेले होते. खूप छान व्हिडिओ आहे बरं का, कंटिन्यू करा. पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही, क्लिप न करता. खूप छान व्हिडिओ आहे. कारण आम्ही गेलो होतो बाहेर. कारण बाहेर कुठं गेलं तर चला मी तुम्हाला दाखवणारच आहे. बघा मग आलेलं आहेत आम्ही इथं. पाचपीर म्हणून आहे. पाचपीरला खूप छान आहे बरं का. कारण एकदम असं नवसाला खूप म्हणजे पावतेत हे पाचपीर म्हणून आहे ते. बघा असं दर्शन ते आम्ही घेतलेलं आहे इथं. आणि पुन्हा नंतर मग नारळ ते पण घेतलेलं आहे. बघा तुम्ही, भैया घेतले भैयाने नारळ. पुन्हा वापस आम्ही आणखी नारळ घेतलं. हे पहिल्यांदा येऊन आम्ही असं फोडलं आणि पुन्हा वापस दुसरं आणखीन घेतलं. मग तुम्हाला दाखवतेच मी. बघा तुम्ही, पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहे. कारण खूप छान व्हिडिओ आहे बरं का. मी कधीच बघितलं नव्हतं पाचपीर, पहिल्यांदा बघितलेलं आहे. कारण सगळे म्हणत होते आहे इथं पाचपीर आहे, पाचपीर आहे. पण पाचपीर नेमकं कसं आहे मी बघितलंच नव्हतं. खूप छान आहे बरं का. कारण तिथं कार्यक्रम खूप होते. तर कंदुऱ्या ते असं म्हणजे कार्यक्रम होत असते. तर नवस केलेले असतात ना. कारण नवसाला पावणारं आहे आणि खूप जण नवस करतात. आणि आम्ही गेलो होतो तेव्हा पण चालूच होतं स्वयंपाक ते. बघा असं परिसर आहे बघा तिथला. खूप छान आहे परिसर. बघा इकडं स्वयंपाक ते चालू आहे. मला वाटलं सुद्धा नव्हतं की असं आहे म्हणून पाचपीर. मी म्हणत होते पाचपीर म्हणजे कसं आहे. मी बघितलंच नव्हतं इथं. मग म्हणलं बघायचंच आहे मला, म्हणून यांना घेऊन गेले मी. बघा असं भैया आणि हे चाललेत बघा. परत आम्ही एक नारळ दुसरं घ्यायला लागलं. पहिल्यांदा घेतलेलं काही तुम्हाला दाखवलंच नाही. वापस एक नारळ, फुलं ते असं घेतलेलं आहे. तर मग ते नारळ ते फुडते भैया तिथं दाखवते, पाय पडते. आणि पाय पडताना अशी एक गंमत झाली. मी मध्ये जात होते. मग मला म्हणले की बायकांनी मध्ये जायचं नाही. मग मी पुन्हा वापस आले. मी असं मध्ये पाय टाकला की मला म्हणले बायकांनी मध्ये जायचं नाही. मला माहीतच नाही बायका जातात का नाही जातात. बघा असं चाललेलं आहेत बघा. मग इथं हातपाय धुवून घेतात आम्ही. चला मी तुम्हाला दाखवतेच आहे पुढं. हातपाय ते धुतात. इथं पाणी ते खूप आहे बरं का तिथं. मला वाटलं सुद्धा नव्हतं एवढं आहे, एवढी सोय आहे म्हणून. पहिल्यांदाच गेलेलं आहे मी. यांना म्हणलं चला मला बघायचंच आहे पाचपीर म्हणजे कसं आहे नेमकं वातावरण तिथलं. खूप छान होतं बघा वातावरण. इतकं छान करमत होतं ना खूपच. आणि एवढं कंदुऱ्या असतात तिथं. खूप म्हणजे स्वयंपाक चालू होते तिथं. खूप म्हणजे असं कंदुऱ्या होत्या. बघा गर्दी तर खूपच आहे. तुम्हाला पुढं दिसणारच आहे. बघा इथं चाललेत आता हे दर्शन ते घ्यायला. म्हणलं तुम्हाला एक व्हिडिओ करून टाकावं आणि दाखवावं आमच्या इकडं असा पाचपीर आहे. बघा असं किती छान आहे. बघा आता इथं काय झालेलं आहे. मी मध्ये चालले होते. बघा आता हे गेले आणि मी म्हणलं चला मध्ये दर्शन घ्यावं. तर ते म्हणाले बायकाला मध्ये एंट्री नाही. मग बसले मी तिथं, दर्शन घेतलं तिथलं बाहेरूनच. आणि थोडं मग भैयाला म्हणलं तू जा, मी मोबाईल धरलेला आहे. आणि त्याला म्हणलं तू जा मध्ये दर्शन घे म्हणलं. हे दर्शन घ्यायला लागलेत बघा तुम्ही. बघा असं भैया पण चाललेलं आहे. खूप दिवस झाले जायचं होतं मला, खूप दिवस झाले बरं का. पण आज योग आला. यांना म्हणलं मला दाखवाच तुम्ही कसं आहे ते, मला बघायचंच आहे. मग हे म्हणले चल म्हणले. मग आम्ही गेलात. बघा असं भैयानं दर्शन ते घेतलेलं आहे भैयानं. मग जे नवस बोलन ते नवस पूर्ण होते बघा इथं. बघा किती सुंदर आहे बघा. वातावरण तर खूप सुंदर आहे. म्हणलं तुम्हाला एक व्हिडिओ करून टाकावं.
मला परत एकदा जायचं आहे बघा. आता आम्ही दर्शन ते घेऊन आलेलं आहेत, पण वापस एकदा जायचं आहे. खूप अशी गर्दी होती तिथं खूप. आणि बघा आता तुम्ही, आता निघालेलो आहेत आम्ही. वातावरण तुम्हाला दाखवते मी आजूबाजूचं. बघा किती छान आहे. बघा परिसर इथला किती छान आहे बघा बरं. पाण्याची ते खूप म्हणजे इतकं भारी होतं ना. असे कार्यक्रम चालू होते तिथं. स्वयंपाक तेव्हा का मोठे मोठे गाड्या घेऊन आले होते लोक. मी कधीच बघितलं नव्हतं बरं का. म्हणलं तुम्हाला पण दाखवावं, कारण मला छान आवडलं म्हणून मला एक व्हिडिओ करावा. मग व्हिडिओ केला तुमच्यासाठी पेसेल. खूप गर्दी होती बरं का तिथं. म्हणलं जाताना एकदा दर्शन घ्यावं म्हणून जाताना पण एकदा दर्शन घेतलेलं आहे आम्ही. असं तिथल्या तिथं 2दा 3दा दर्शन झाले आमचं. बघा किती सुंदर आहे वातावरण. खरं एवढं करमत होतं ना खूपच. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा.